स्वामी समर्थ सगळ्यांना. तर भरपूर जण आहेत ना रामनगर मारुतीला जातात आणि मला प्रश्न असे विचारत आहेत भरपूर जण की आता खरंच नवस पूर्ण होतात का, जर होतात तर ते कसे पूर्ण होतात. तर सर्वात प्रथम एक सांगायचं आहे बघा, प्रत्येक गोष्टीला एक वेळ लागतो. काय जर ती कुठलीही गोष्ट असू द्या, प्रत्येक गोष्टीला एक वेळ लागतो आणि आपण म्हणतो की बाबा का पूर्ण होत नाही, कशासाठी पूर्ण होत नाही. तर त्यासाठी एक सोपा उपाय असतो. काय होतं आता माझ्याकडले ना भरपूर लोक असे आहेत की ते आपल्या इकडं मारुतीला एकदा आले त्याच्यानंतर ते येऊ शकत नाही. पूर्वी काय होतं ना की त्या मारुतीला आमचं पाषाणगाव, बावधन, रामनगर आणि मिलिटरी एरियामधलेच लोक जायचे आणि ज्याला ज्याला त्या गोष्टीचा अनुभव आहे ते बोलतातच. पण हा नवस पूर्ण कसा करायचा, तर विशेष गोष्ट म्हणजे काय असते, ह्या गोष्टींना भरपूर हे असतं, म्हणजे काय बोलतो आपण त्याला, सातत्य. म्हणजे आपण म्हणतो ना ते की तुमची कंटिन्युटी. आता तुम्ही ज्या अर्थी एखाद्या देवावर तुम्ही विश्वास ठेवता तर तुम्ही कसं ठेवता हे लय महत्त्वाचं असतं. विश्वास हा लय महत्त्वाचा असतो. तुमचं काय असतं की बरेच जे लोक काय करतात, कोर्स करतात आणि महिनाभर 6 महिन्यात त्यांना पूर्ण झालेलं पाहिजे असं. आता एखाद्या माणसासंग तुमची ओळखच नाही, तुम्ही त्याला कधी बघितलंच नाही, काहीच नाही आणि अचानक आल्याच्या नंतर तू 10 दिवस मित्र झाला आणि 11व्या दिवशी तुम्ही त्याला म्हणणार आहे मला इथे, असं नाही. देवाला आपण आई बाप, वडील, गुरु, मित्र, मैत्रिणी हे सगळं समजतो. पण प्रत्येक गोष्टीला तुमच्या मनामध्ये त्या कुठली भावना आहे ही लय महत्त्वाची असते. की आपण ज्यावेळेस म्हणतो की आता अमुक मला एक नवस करायचा आहे आणि मी तो करणार आहे, तर तो नवस पूर्ण करताना त्याच्या मागं तुमचं धोरण काय, कोणाचं मन दुखलं जात नाही ना, कोणाचं आपल्याकडून कोणाला त्रास होत नाही ना, या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. बऱ्याचदा काय होतं, आपण एकदा नवस करतो आणि ते गरीबवाल्याला माणूस त्या गरीबाला हे नाही बाबा पैसे जा 1 रुपया खायला, मी तर म्हणतो पैसे नका देऊ, अन्नदान करा. नवस पूर्ण व्हायचं सगळ्यात मोठं कारण अन्नदान, सगळ्यात मोठं अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. ज्याला गरज तोच घेतो, बरोबर आहे. तर ज्यावेळेस तुम्ही अन्नदान करायला जात तर अन्नदान केलं. आता मंगळवारचं काय होतं, मंगळवारी मारुतीला दर मंगळवारी चमेलीच्या तेलाचा दिवा लावा, मसाला पान ठेवा, 11 बुंदीचे ते लाडू ठेवा, मोतीचूर. आता तेच जमत नाही ना, फक्त तेल दिवा आणि हे लावा, फुलं वा. 5 रुपयाला दिवा येतो, 20 रुपयाला तेलाची बाटली येते चमेलीची आणि 5 रुपयाचा हे फुलं. काय वाट बीत ते तुम्ही काय 10 रुपयाची घेतली, एक माचीची डबी ठेवली तिथे होऊन जातं. माझ्या पिशवीत काय मस्त. तर हे ते घ्यायचं. शनिवारी तुम्ही चिमिण्याचं तेल दिवा लावताच आहे. आता तुम्ही लांब राहिलाय तर तुम्ही जवळचं मारुती मंदिर कुठलंही असू द्या, तिथं जाऊन फक्त पाया पडा, तेल लावा, तेल व्हा, नाही का. याच्याने काय होतं ना, चिमिलीचं तेल मारुती रायाला भरपूर प्रिय आहे आणि महादेव आणि मारुती हे 2 असे देव आहेत जे पटकन हे करतात, म्हणजे प्रसन्न होतात पटकन तुमचे रिझल्ट. पण त्यांना एकच, तुम्ही जर एखादी वाईट गोष्ट केली तर मग ते लांब होतं. त्यासाठी तुम्ही अन्नदान करणं गरजेचं आहे. तुम्ही त्याच्यासाठी एखाद्याची बोलतो ना आपण, एखाद्याची इच्छा असते बघा, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इच्छा असते. मी काय असं म्हणत नाही करोडो रुपयाची. एखादं आपल्याला कळून येतं की गरज, म्हणजे आता रस्त्याने चाललेला माणूस जर त्याच्या पायात चप्पल नाही किंवा फाटलेले कपडे, त्याला कपडे द्या, त्याला चप्पल द्या, असं करा. जेणेकरून काय होईल की त्याची गरज भागेल. तुम्ही त्याची गरज भागवली, तेव्हा तुमची गरज भागवली. घरातल्यांचा आदर केला, घरातल्यांना जे पाहिजे ते दिलं, सगळं हळूहळू नवस पूर्ण होतातच. माझा अनुभव भरपूर गोष्टी आहेत माझ्या. मी स्वामी माझ्या आयुष्यात कसे आले हे पण तुम्हाला काही दिवसांनी सांगायला. माझ्या आयुष्यात स्वामी कसे आले, त्याच पद्धतीने नवस पूर्ण करायचे असते तर सर्वात भारी अन्नदान, कपडे, चप्पल, ज्याला जी गरज आहे त्याला त्या पद्धतीने तुमच्या ऐपतीनुसार द्यायचं. हे पण लक्षात ठेवा, काय तुमच्या ऐपतीनुसार. आणि दररोज हनुमान चालीसा बोला, मारुतीला मंगळवार शनिवार जा. काय तुम्हाला हळूहळू रिझल्ट मिळेल. कारण की 7:30 बी भरपूर जणांना असते. तर 7:30ला तुम्ही काळं कापड, खडे मीठ, त्याच्यानंतरनं सरसोचं तेलाचा दिवा, त्याच्यानंतरनं ते काळे उडीद घेऊन नाही का ते वाहिलं तरीसुद्धा चालतं.
पुन्हा एकदा सांगतो, शनीची जर मूर्ती तिथं असेल तर त्याच्या डोळ्यात पाहू नका, पायावर तेल व्हा. आणि जर शिळा असेल, जसे आपल्या शनी शिंगणापूरला आहे, जर शिळा असेल तर ते वरतून तेल व्हा. 100% रिझल्ट आहे. कोणाला पैसे द्यायची गरज नाही, कोणापाशी जायची गरज नाही, हे लक्षात ठेवा. काय आपल्या पद्धतीने आपण केलं सगळं व्यवस्थित. मला एवढंच सांगायचं. तर तुम्ही पुढं तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर लाईक सबस्क्राईब करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला पुढं व्हिडिओ टाकता येतील. देवाचंच नाही, भरपूर गोष्टी असतात जगामध्ये, भरपूर काही घडत असतं. आपण हळूहळू मी तुम्हाला सांगेल की स्वामींचं कसं म्हणजे काय आहे. भरपूर जण स्वामींची सेवा करतात पण त्यात रिझल्ट येत नाही, काय नाही. आणि माझे नवस पूर्ण व्हायचे बघा. मी नवस कुठले पूर्ण झाले ते कधी कोणाला सांगायचं नसतं. मी देवाला जे काय करतं हे पूर्ण काय बोलायचं नसतं. मी फक्त काय काही गोष्टी तुम्हाला सांगतो, मेन महत्त्वाच्या गोष्टी पण तुम्हाला सांगतो मी. पण काय बोलायचं काय नाही हे तुम्ही तुमचं टाकायचं. मागताना असं मागायचं की ते सर्वांसाठी किंवा तुमच्यासाठी चांगलं असावं. तर तुमच्यासाठी चांगलं सर्वांसाठी वाईट असेल तर अशा मागण्या पूर्ण होत नाही. एखाद्याचं तुम्ही म्हणलं की मारुती राया त्याचं वाटोळं होते, त्याचं वाटोळं होत नाही. देव कोणाचंच वाटोळं करत नाही, तुमचंसुद्धा. आणि जर एखादी गोष्ट भेटतच नसेल तर ती तुमच्यासाठी नाही आहे म्हणून देव तुम्हाला थांबवते, हे पण लक्षात घ्या. काय दरवेळेस भरपूर वेळा अशा गोष्टी होतात की ते तुमच्यासाठी नाही. आणि तुम्ही काय करता की तुम्हाला ते वाटतं की नाही हे मला पाहिजे, हट्टी नको, प्रेम होत नाही, प्रेम त्या एखाद्या व्यक्तीसंग लग्न होत नाही, तुमच्या नशिबात नाही, ते सोडून द्या विषय. काय भरपूर वेळा असं होतं. त्यामुळं जरा थोडंसं त्या गोष्टीला माघार घ्यायला शिका, समजवा, स्वतःला समजवा की नाही बाबा ही गोष्टी असेल त्या पद्धतीने. श्री स्वामी समर्थ.